मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता। अखेर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली। त्यातच दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणी मालवणच्या दिवाणी न्यायालयात आरोपींना हजर केलं असता न्यायालयाने जामीन फेटाळला होता। मात्र चेतन पाटील यास मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे। सिंधुदुर्गमधील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि या प्रकरणानंतर मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती। मात्र चेतन पाटील यास जामीन मंजूर झाला असून जयदीप आपटे अद्यापही तुरुंगात आहे। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मुंबई न्यायालयात सुनावणी पार पडली। त्यामध्ये चेतन पाटीलला दिलासा देत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्टमध्ये कोसळल्यानंतर सल्लागार असलेल्या चेतन पाटीलला अटक करण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनी अनावरण केलेला पुतळा जवळपास 9 महिन्यानंतर 26 ऑगस्ट रोजी प्रतिष्ठित मराठा योद्धा राजाचा 35 फुटी पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळला होता आणि त्यानंतर चेतन पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूरहून अटक करण्यात आली होती। पुतळ्याचा स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्त न केल्यामुळे पाटील यांना या प्रकरणात गोवण्यात आलेलं नाही, असं न्यायमूर्ती A.S. किल्लोर यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी सांगितलेलं आहे। आणि या प्रकरणी पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता। दरम्यान जयदीप आपटेनं हा पुतळा बनवला होता, तर स्ट्रक्चरल डिझायनरसाठी चेतन पाटील यांची नियुक्ती केल्याचं सांगण्यात येत होतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।